वसई विरार महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुद्धा या ठिकाणी झालेली आहे आणि या सभेमधून अनेक आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी या वसई विरारकरांना दिलेली आहेत। सध्या माझ्यासोबत नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक आहेत। सर, काय सांगणार नेमकं की कालच्या सभेच्या नंतरची परिस्थिती काय? काल राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवाभाऊ यांनी नालासोपारा काल प्रवास केला, त्यांची जाहीर सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी अनेक घोषणाही केल्या, जे काम चालू आहेत ते आणि पुढे काय करणार आहोत याचा सगळा रोडमॅप दिला। म्हणजे आपण बघत असाल की आणि त्यांनी सांगितलं की ही मुंबई चौथी मुंबई होणार, चांगला विकास होणार, वसई नालासोपारा आणि विरार आता थांबणार नाही। केंद्रात सत्ता भाजपची, महाराष्ट्रात सत्ता भाजपची आणि महापालिकेत सत्ता भाजपची आता येणारच आहे। त्यामुळे चांगल्या प्रकारचा विकास, क्लस्टर घरं देण्याचा विकास, क्लस्टर योजना, SRA योजना इथे आणण्याचा आलेली आहे, त्याचा प्रभावीपणे वापर करण्याचा निर्णय झालेला आहे। म्हणजे इथे 4,99,000 जी घरं आहेत 10,20,000 पैकी, त्यांना त्यांच्या मालकी हक्काची घरं निश्चितपणे मिळणार आहेत, कारण हा देवाभाऊचा शब्द आहे, हा देवाभाऊचा शब्द आहे। आणि त्याने सांगितलं काल की आम्ही घर देणाऱ्यातले आहोत, आम्ही घर पाडणाऱ्यातले नाहीत। हे घराचा तर विषय झालाच, त्याचबरोबर एक हब, इकॉनॉमिक ग्रोथ हब हा इथे होतो, कोस्टल रोड इथे येतो, मेट्रो 13 इथे येते, होल्डिंग पॉइंट इथे येते, ITI 65 कोटी लाखाचं ITI इथे येते, रिंग रोड जो बघतो नालासोपारा आणि वसईला जोडणारा, जो पोलीस स्टेशनच्या बाजूनी ह्या सन सिटीपर्यंत जाणारा रस्ता तोही अंतिम टप्प्यात आहे। हायवेवर येणारे रस्ते कॉन्क्रीटचे आहेत। 2 ब्रिज 563 कोटी रुपयाचे मंजूर झालेले आहेत आणि 2 ब्रिजचं जे डिमार्केशन हे जागा हँडओव्हर अजून झाली नव्हती, ती आता प्रोसिजर चालू आहे। ती झाल्यानंतर चांगल्या प्रकारचा विकास या वसई नालासोपारा विभागामध्ये होईल। कारण आपण महाराष्ट्रात बघता, महाराष्ट्रातील अन्य महापालिकेत बघता, पण काल माननीय मुख्यमंत्री महोदयानेच सांगितलं की MRDAने ह्या विभागामध्ये जो डेव्हलपमेंट करायला पाहिजे ती झाली नाही, पण आता विकास थांबणार नाही, आता विकास थांबणार नाही, विकास होणार। MRDAने 563 कोटी ब्रिजसाठी दिले, रस्त्यासाठी जवळजवळ 2,500 कोटी देणार आहेत, रिंग रोडसाठी जवळजवळ 2,500-3,000 कोटी देणार आहेत। हा तो ब्रिज म्हणजे भाईंदर आणि वसईला जोडणारा खाडी ब्रिज तोही लवकरात लवकर चालू होणार आहे। निश्चितच आपण या सगळ्या गोष्टीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जे आता घरं देणारे आहोत, पाडणारे नाही आहेत असं सांगितलं जातंय। मात्र आता सध्या विरोधकाकडून असं सांगितलं जातंय की जर समजा घरं देणारे आहेत तर घरं पाडले कुणी, 41 इमारती पाडल्या कुणी, उद्या ह्या इमारती पाडणारे कोण आहेत, मग हे घरं पाडून पुन्हा लोकांना विस्थापित करणार आहेत का? तर मग याचं कशा पद्धतीनं आपण हे करणार? असं आहे की 41 बिल्डिंग बांधलेल्या कोणी हो, कोणाचा नगरसेवक, कुठल्या पक्षाचा नगरसेवक जेलमध्ये गेला? पण आता लोकांमध्ये जी भीती आहे ही लोकांमध्ये भीती बिलकुल नाही। लोकांना पूर्ण माहिती आहे की भारतीय जनता पार्टी, महायुती हे घर देणारे आहेत, बांधणारे आणि अधिकृत बांधणारे आणि त्याला खतपाणी घालणारे कोण होते लोकांना माहिती होतं। कुठल्या काळामध्ये ती घर झाली? 2005 ते 2010च्या घरामध्ये झाली। त्या काळामध्ये हे झालेली घरं ती आता जमीन मालकाच्या माननीय न्यायालयाच्या आदेशामुळे पाडली गेली। भारतीय जनता पार्टी, महायुती या त्या लोकांच्या बाजूला कायम आहे आणि त्यांचं कशा प्रकारे पुनर्वसन करता येईल यासाठी राज्य सरकार विचार करतं। पण ह्यापुढेही अशाच प्रकारे कुठलाही प्रकार जो झाला, लोकांना आम्ही घरं देणार आणि देणारच त्यांच्या मालकी हक्काची। निश्चितच आता मतदानाला अवघे 2 ते 3 दिवस उरलेले, 3 ते 4 दिवस उरलेले आहेत। अशा वेळी आपल्याला या सगळ्या आश्वासनांच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की नेमकी महापालिका कशासाठी पाहिजे आणि महापालिकेचे महत्त्वाचे मुद्दे कशासाठी पाहिजे आणि नेमका आजपर्यंतचा कुठला विषय आहे? आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला। 2009ला महापालिकेची स्थापना झाली, आज जवळजवळ 15 वर्षापेक्षा जास्त कार्यकाल याला उलटला आहे। बघा 15 वर्षात झालेला विकास बघा। आजही आम्ही त्याच्यातच जातो की आम्हाला रस्ते पाहिजेत, आजही आम्ही त्याच्यात जातो रोड ब्रिज पाहिजे, आजही आम्ही तशाच जातो आम्हाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पाहिजे, आजही आम्ही तशातच जातो आम्हाला रिंग रोड पाहिजे, आजही आम्ही तशातच जातो हॉस्पिटल पाहिजे। म्हणजे 15 वर्षात विकास झाला तो काय झाला? पण त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं तर आम्हीच मार्गी लावलं होतं, आता फक्त ते समोर दाखवत आहेत। असं आहे की पेपर बोलतात ना, तुम्ही पत्रकार आहात, जागृत पत्रकार आहात, RTIच्या माध्यमातून किंवा माहिती काढू शकता,
मार्गी कोणी लावलेलं, काय लावलेलं. मग माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल काय सांगितलं की राजन नाईक यांनी सांगितल्यामुळे ती हॉस्पिटलची जमीन त्यांनी केलेल्या विनंतीमुळे विनामूल्य देण्यात आली. काल बघितलं असेल तुम्ही, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि जीएडीची मान्यता केव्हा मिळाली आहे? रेल्वे ओव्हरब्रिज जर बांधायचं असेल तर जीएडीची मान्यताशिवाय पुढची कारवाई होत नाही. झाली आहे ही कारवाई होण्यासाठी पहिला रस्ता जो ज्या जागेमध्ये ब्रिज बांधायचा आहे ती महापालिकेच्या मालकीची लागते. झाली का एवढ्या वर्षात? नाही. हॉस्पिटलचंही तेच आहे. हॉस्पिटलचं भूमिपूजन झालंय खरं आहे 6 वर्षापूर्वी, मंजूर झालंय खरं आहे, पण ती जागा कोणी हॉस्पिटल का नाही बनलं? जागा कोणाच्या नावावर होती? माननीय न्यायालयाच्या नावावर जागा होती. मी आमदार झाल्यानंतर प्रयत्न केले, ती जागा न्यायालयाच्या नावावरून राज्य सरकारच्या नावावर केली आणि राज्य सरकारच्या नावावरून ती जागा आता वसई विरारच्या महापालिकेच्या झाल्यामुळेच ते टेंडर निघालेलं आहे आणि लवकरच हॉस्पिटलचं काम चालू होईल. आता या पुढच्या या सगळ्या दिवसामध्ये आपला काय विश्वास आहे? मला 100% विश्वास आहे विकासासाठी वसई विरार नालासोपाराचे मतदार भारतीय जनता पार्टी महायुतीला मतदान करतील. आणि आम्हाला सत्ता कशासाठी पाहिजे हो? आम्हाला कोणाला महापौर बसवण्यासाठी, आम्हाला कोणाला सभापती करण्यासाठी, आम्हाला नगरसेवक करण्यासाठी पाहिजे ही सत्ता नको आहे. आम्हाला या भागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे. ही 4थी मुंबई होते. 70,000-75,000 कोटी रुपयाचं वाढवण बंदर होते. 10 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यासाठी आमच्या सरकारने 65 कोटी ITसाठी खर्च केले. इथे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की इथे विमानतळ जे पालघरला होतं ते इथेही होऊ शकते. त्यासाठी दोन्ही ठिकाणचाही सर्वे चालू आहे. त्यामुळे आम्हाला विकासासाठी ही महापालिका हवी आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक सांगतो, या महापालिकेचे करदाते कोण आहेत? मी बघितलं आहे. मी चाळीमध्ये जातो, मी झोपडीत जातो, मी बघितलं आहे, माझ्या डोळ्याने बघितलं आहे. कॅन्सर पेशंट आपल्या पोटाला चिमटा करतात, घरातले चिमटा करतात आणि महापालिकेला टॅक्स भरतात. ज्यांना किडनीचा आजार आहे, डायलिसिस करावं लागतं, ते लोक पोटाला चिमटा काढून आपल्या महापालिकेचा कर भरतात. TB पेशंट असतील, पॅरालिसिसचे पेशंट असतील, हे सगळ्या प्रकारे आपल्याला हे महापालिकेचे करदाते आहेत. तर त्यांना रिटर्न द्यायला नको, त्यांना जीवन सुसाही होण्यासाठी नको. आज किडनी हे सेंटर किती आहे? डायलिसिस सेंटर आपल्याकडे. आज कॅन्सर हॉस्पिटल आपल्याकडे आहे का? अजिबात नाही. लोकांना प्रचंड त्रासले आहेत लोक. खरं म्हणजे खूप संधी आहे वसई विरारमध्ये आहे, डेव्हलपमेंटची खूप संधी आहे. आणि जर सरकार केंद्रात सरकार बाजूवर, राज्यात सरकार आणि समविचारी जेव्हा सगळी सरकार समविचारी जेव्हा येतात तेव्हा विरा भाईंदर असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल किंवा पनवेल महापालिका अन्य महापालिकेसारखाच विकास या वसई विरारमध्ये होऊ शकतो असा ठाम विश्वास मला आहे. कारण आमचे नेते आदरणीय देवेभाऊ आहेत, देवेंद्रजी आहेत. माझा शेवटचा प्रश्न आहे की या विकासाच्या नावाखाली जे स्थानिक भूमिपुत्र असणार आहेत, या स्थानिक भूमिपुत्रांचं कदाचित विस्थापित जर झालं तर अशा वेळी काय भूमिका असतात? अहो काय बोलता तुम्ही? भाजप स्थानिक विस्थापित काय संबंध येणार? विकास आणि स्थानिक भूमिपुत्र हे इथले भूमिपुत्रच आहेत. अरे त्यासाठीच तर आम्ही आगरी चौक बांधतो, त्यासाठीच आम्ही निर्णय समाजासाठी भवन पण आम्ही बांधणार आहोत. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्राला अजिबात काहीच त्रास होणार नाही. स्थानिक भूमिपुत्र आमचा पश्चिम पट्टा आहे, जे आमचे मनवेल तुस्कानो साहेब सांगतात फुफ्फुस आहेत, आमच्या हवा ऑक्सिजन देणारी आहेत, त्यांना काहीही त्रास होणार नाही. इथला भूमिपुत्राचा योग्य तो सन्मान भाजप महायुती निश्चितपणे राखते आणि याही पुढे राखत राहील. निश्चितच हे होते नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. या सर्व ह्याच्यामध्ये आश्वासन आणि आरोप प्रत्यारोप ह्या गोष्टी तर होतच आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.